सर, वारी काही दिवसानंतर सुरू होणार आहे. इथून प्रस्थान होणार आहे. नेमकं आरोग्य सुविधेबाबत कोणकोणत्या गोष्टींच्या हालचाली सध्या सुरू आहेत आणि किती पथकं वारीसोबत असणार आहे? चेहरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आता वारीची आपली जय्यत तयारी सुरू झालेली आहे. मी डॉक्टर नितीन विलास कदम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत जिल्हा रुग्णालय औंध येथे आहे. दरवर्षीप्रमाणे आम्हाला ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे वारीसाठी आम्हाला पाठवण्यात येतं. तर यावर्षी आपल्या इथं मंदिर परिसर, घाट परिसर आणि रुग्णालयामध्ये एकूण आपले 10 पथके आहेत. त्या 10 पथकामध्ये एक डॉक्टर, सिस्टर, फार्मसिस्ट आणि सपोर्टिव्ह स्टाफ शिपाई वगैरे आपले आहेत. आपल्याला मंदिर परिसरात आपण 2 बूथ केलेले आहेत. त्यात एक जनरल मेडिसिन आणि एक अतिदक्षता विभाग म्हणून आपण हा विभाग केलेला आहे की जिथे जेणेकरून आपल्याला प्रायमरी बेड्स, ऑक्सिजन वगैरे या सर्व गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत आपण. आणि 18 तारखेला संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं पालखी प्रस्थान सुरू होणार आहे आणि माऊलींचं प्रस्थान आपलं 19 तारखेला सुरू करतो. दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी शिखर हल्ल्यानंतर आपण माऊलींचं प्रस्थान होतं. यावर्षी तेच असणार आहे. साधारण संध्याकाळी 5:30 ते 6 दरम्यान माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू होऊन जाईल. वारीसोबत नेमकी किती पथकं असतील आणि ते कुठे कुठे असणार आहे? वारीचे आपले जे ठिकाणं असणार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला आरोग्य पथक आहेत आणि प्रत्येक पालखीबरोबर आपल्या आरोग्य पथकं असतात. आणि आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत हां आळंदीपासून पंढरपूरपर्यंत प्रत्येक मार्गावर आपले आरोग्य पथक आहे तिथे. महिलांसाठी नेमकं कसे पथकं काम करणार आहेत? आपल्या वारीमध्ये आपलं सर्वच वयोमान ग्रुप असतोच. साधारणतः 18 ते 40 वर्षापर्यंत महिलांना पाळीचा हा विषय असतोच. तर त्यांची सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य स्वच्छता हे पाहण्यासाठी आपण हिरकणी कक्ष आणि ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना लागणारे जे सॅनिटरी पॅड ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचे. आणि त्याचं थ्रो कसे करायचे त्या ॲम्ब्युलन्सने त्यांना सांगता येत आहे.